संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकल्याचा बळी, बिबट्याचा वावर असलेल्या ठिकठिकाणी वन विभागाने लावले सापळे। शिराळा तालुक्यातील बिऊर येथे शुक्रवारी सायंकाळी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली। आपल्या 7 वर्षाच्या बहिणीसोबत रस्त्यावर खेळत असलेल्या राजवीर हनुमंत पाटील वय 5 वर्ष या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून वन विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला। बिबट्याचा वावर असल्याचे वारंवार सांगूनही वन विभागाने ठोस पावले उचलली नाहीत, असा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली। तसेच जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही आणि बिबट्याचा कायमचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत शिराळा उपजिल्हा रुग्णालयात तब्बल 6 तास ठिय्या मारला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी अर्जुन श्रीनिवास, स्थानिक आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सम्राटसिंह नाईक, विराज नाईक आणि रणधीर नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली। लोकप्रतिनिधींनी आक्रमक झालेल्या नागरिकांची समजूत काढली। संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आणि तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याचं आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला। दिलेल्या आश्वासनानुसार वन विभागाने शनिवारी सकाळपासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कंबर कसली आहे। तालुक्यातील बिऊर आणि उपवळे या गावच्या परिसरात बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी अत्याधुनिक सापळे, पिंजरे लावण्यात आले आहेत। वन विभागाचे पथक या भागात गस्त घालत असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे। हे सापळे बिळाशी वनपाल अनिल वाझे, वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, वनरक्षक सुनील कुरी, रेस्क्यू टीम सांगली शिराळा यांनी लावले आहेत।